नमस्कार, मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक। आज आपण एका विशेष मुलाखती समाजापर्यंत कशा पोचवायच्यात आणि नेमकी विशेष मुलाखत का म्हणायचं आणि कशाला म्हणायचं नेमकं, तर समाजामध्ये जातीयता निर्माण करणारे लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत, ते फक्त आणि फक्त राजकारणात निर्माण झाले। खरं पाहिलं, जातीचा, धर्माचा आणि राजकारणाचा कसलाही संबंध येत नाही, पण पूर्ण देशामध्ये हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान, इकडे हिंदूच्या भाषा बोलणारे भाजपाचे सर्वच नेते, मग ते नरेंद्र मोदी पासून अमित शहा पर्यंत, काश्मीरमध्ये अमित शहाला फार मोठ्या प्रमाणामध्ये पुळका आला मुसलमानाचा। 2 गॅस देण्याचा शब्द दिला, शिष्यवृत्ती मुसलमान समाजाला देण्याचा प्रयत्न केला, वर्षाला 18,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आणि वर्षानुवर्ष मुसलमानाला शिव्या देणे, मुसलमानामध्ये हिंदूमध्ये तेढ निर्माण करणे आणि मतासाठी मात्र मुस्लिम समाजाच्या पुढे अक्षरशः लोटांगण गेले, ही भूमिका भाजपाची। आणि दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील हे माजी खासदार आहेत। असदुद्दीन ओवैसी हे सध्याचे खासदार आहेत। यांनी मुंबईमध्ये फार मोठा मोर्चा काढला, फक्त मुसलमान हे धर्माच्या आधारावर आमच्या समाजावर अन्याय होत आहे, आमच्या धर्मावर अन्याय होत आहे म्हणूनच गेलेत, असं महाराष्ट्रातल्या तमाम मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे। कारण धर्मामध्ये, जातीमध्ये कसल्याही प्रकारचं राजकारण नसतं, हे मुस्लिम धर्माच्या सर्वच लोकांना माहीत आहे। पण मुस्लिम बांधवाला फसवून राजकारण कसे असदुद्दीन ओवैसी, इम्तियाज जलील कसे करतात ते मांडण्यासाठी आपल्याकडे एक मुस्लिम समाजाचा चांगला सामाजिक कार्यकर्ता, समाजामध्ये अन्यायाचा प्रतिकार करणारा कार्यकर्ता म्हणून मुख्तार हबीब शेख हे आपल्याकडे आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम धर्माचा वापर असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील कसे करून घेत आहेत ते आपल्या पुढे मांडणार आहेत। आपण त्यांना विचारूया। मुख्तारजी, काय म्हणणं तुमचं? काय नाही साहेब, ही जी आहे का कार्यक्रम, ही आमच्या समाजाचा, आमचे जे नबी आहेत यांच्यावर ही अभद्र टिप्पणी केल्या म्हणून आम्ही विरोधात एकत्रित आलेला आहे। ह्याच्यात आमचा राजकारणाचा काय संबंध नाही, आम्ही आमच्या धर्मासाठी फक्त एकत्रित आलेला आहे। आमचा राजकारण आम्ही आमच्या कुठल्याही पक्षानं करू शकतो, आमचा पक्ष वेगळा आहे, ही धर्माचा सवाल आहे। आणि लोकांनी असा काय गैरसमज करून घेऊ नये की आम्ही एकत्रित आलो म्हणजे मी तुमचा झाला, हे ह्याच्यामध्ये तुम्ही ते गैरसमज काढून टाका। आणि हे आम्हाला म्हणजे काय लोक आता, मी कुठल्या पक्षाचं काम करतो किंवा आमचे मुस्लिम बांधव प्रत्येक वेगवेगळ्या पक्षाचं काम करतात, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला नाही की आम्ही त्याचा झाला, म्हणून आम्ही एकत्रित आमच्या धर्मासाठी आलेला। असदुद्दीन ओवैसी धर्माच्या बाजूने सारखं बोलून बरं का आमच्या मुस्लिम बांधवाला एकत्र करून नाही आमच्या स्वार्थ जातात का? आमच्या धर्मासाठी तुम्ही जरी आम्हाला हाक मारली असती, आमच्या धर्मासाठी तुम्ही लढत असेल तर आम्ही त्यावेळी तुमच्या मागा सुद्धा आलो असतो साहेब। बरोबर बरोबर, बाकी तुमच्या मागे आला म्हणजे आम्ही तुमचा झाला नाही असं नाही। आम्ही फक्त आमच्या धर्मासाठी एकत्र येऊन दाखवलं, पण आम्ही पक्षाचा काही घेणं नाही। मी माझ्या पक्षाचा कुठलाही काम करू शकतो आणि तुम्ही तुमच्या पक्षाचा कुठेही काम करू शकतो, याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या पक्षी आलो म्हणजे मी तुमचा झालो। आमचे बरेच मुस्लिम आहेत, काय शिवसेनामध्ये काम करतात, उद्धव ठाकरेमध्ये काम करतात, काय काँग्रेसमध्ये काम करतात, काय शरद पवारमध्ये काम करतात, म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला नाही की आम्ही त्यांना सोडून किंवा राजीनामा देऊन तुमचे पैसे आलेले नाही। त्या भरमात तुम्ही जाऊ नका, असं माझं म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण आपला काय तर पोस्टर लावू नका।
मग असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील तर ठीक आहे ना ते हे धर्माचं नाव घेऊन राहू द्या ना ते जातीचा नाही स्वाभिमान नाही ती नाही हो स्वाभिमान करून नाही नाही त्यांचा काही विषयच नाही ना हो साहेब आम्ही मग कशामुळे गोळा केलं तुम्हाला? नाही नाही आमच्या धर्माचा आला म्हणून मी काय म्हणतो तुम्ही जरी गोळा म्हणला ना नाही, हाक मार- तुम्हाला कोणी बोलवलं? आमच्या धर्मासाठी तुम्ही जर बोलले का आम्ही साहेब तर येतो हो धर्म वेगळा झाला आणि पक्ष वेगळा झाला राजकीय होय वेगळा ना, झाला होय ना. पण तुम्हाला कोणी बोलवलं होतं? बोलवायचं काहीच नाही हो आम्ही स्वतः निघून जातो ना बोलवायची काय गरज आम्हाला कशामुळे निघून गेलता? म्हणजे काय आता होतं? आमचा एक माणूस तिथं नेतृत्व करायला लागला कोणता मग आमच्या धर्माच्या संकट आली तेव्हा त्याच्यासाठी त्यांना ते एक लढा दिला त्याने मग त्या हिशोबाने कोणी गेलं. लढा दिला? काय नाव आता त्यांचं? इम्तियाज जलील एक आहे पुन्हा असुद्दीन ओवैसी आहे ते नेतृत्व केले ते पण ती धर्मापुरतं ठीक आहे ना काय केलं आज समाजावर अन्याय काय झाला होता? धर्मावर काय काय अन्याय म्हणजे आमच्या नबीवर जे ना आमचे पैगंबर जे आहेत त्यांच्यावरती राम हरी महाराज जे आहेत ना हा. त्यांना अभद्र टिप्पणी केली होती त्याच्या विरोधात आम्ही फक्त प्रदर्शन झाला? केले एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हणजे आमच्या धर्माला ज्या वेळेस कोण कलंक लावण्याचा तर प्रयत्न एकत्र करताय येतो आम्ही त्यावेळेस तमाम महाराष्ट्रातलाच नाही तर देशातला मुसलमान बांधव एकत्र एकत्र येतो. हा मग ते आमचा कोणी करत नाही त्याच्यात आणि ह्या पक्षाचा काय संबंधच नाही बरं. पक्षाचं काय नाही आमच्या धर्मावर आल्यावर आम्ही कुणी जरी केला आमचा तर मी त्याच्या पाठीशी- कोणत्या महाराजानं रामगिरी महाराज रामगिरी महाराजांना हो. आपल्या धर्माच्या म्हणजे मोहम्मद पैगंबराच्या च्या विरोधात थोडा अभद्र शब्द अपशब्द बोलले बोललो होते. हा मग त्या विरोधात आम्ही फक्त हे झालं बर याचा फायदा काय इम्तियाज जलील नाही, नाही, ओवैसी- नाही, काय नाही. काय काय हा, बोला. इम्तियाज जलील ओवैसी हा. त्यांच्या पक्षाच्या वतीनं बरं का हा. हा विरोध केला आणि आपल्या समाजावर होत असलेला अन्याय जातीवर होत असलेला अन्याय हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही रॅली म्हणजे याचा अर्थ असा समजू नये इम्तियाज जलील ओवैसीनं की हे सगळे मुसलमान माझ्याच पाठीमागे आहेत आम्ही याच्या विरोधात आम्ही लढा देत आहोत आणि ही माझ्या पक्षाची आहेत नाही. असं त्यांचं म्हणणं आहे का? नाही असं कुठं तुम्हाला बॅनर दिसला का तुम्हाला नाहीच ना ही फक्त रॅली होती पहिले तिरंगा हा त्याच्यानंतर धर्माची होती बर बाकी कुठल्या पक्षाचं नावच नव्हतं मग बाकीच्या पक्षाचं नाव लेबल लावायचा विषयच येत नाही ना साहेब मग कुणी लावलं? आता ही जी म्हणतो का तुम्ही किंवा मुस्लिम समाज समजा म्हणा एखाद्या वेळेस की आता एकत्र झालंय किंवा आता ह्यांना धडा शिकवायचा ह्याला ही काय ती सगळ्या गोष्टी काय नसतात आता काय गोष्टी असतात आमचे काय संपर्क असतात तुमच्या बरोबर संबंध आहेत आमचे आता आम्ही तुमचे संपर्क तोडू शकत नाही ना धर्मासाठी आम्ही एकत्र झालो ठीक आहे ना चांगली गोष्ट ना नाही मग तुम्हाला आता असुद्दीन ओवैसीच्या बाबतीमध्ये आणि इम्तियाज जलीलच्या माध्यमातून तुम्हाला समाजाला त्यांनी काय केलं फसवलं का कशामुळे वाटतंय तुम्हाला? फसवीला म्हणत नाही ना साहेब मग तुम्हाला काय वाटतं? म्हणणार नाही हो पण मी काय म्हणतो तुम्ही जे म्हणतो का नाही तर आम्ही म्हणजे MIM चे म्हणजे सगळे मुसलमान म्हणजे MIM नाही वाचा हा म्हणजे तुम्हाला एवढं म्हणायचंय की ही समाजातले माणसं आमच्या धर्मावर कोणतर अन्याय करते त्याचा विरोध करण्यासाठी आली होती. हा पण ही MIM चे नव्हते. हा मग असं ठीक म्हणाल ना मग बर बर एकत्र आलं म्हणजे तुम्ही आमंत्रण केलं मग आता कुठं तुम्ही जेवायला समाजाला काय संदेश देणार? संदेश काय देणार की काय एवढं- नाही हे आमच्या समाजासाठी मी एकत्र आलो त्यांना त्याचं काम त्यांना कराल त्यांना मी माझं काम कराल मी माझ्या पक्षाचं कराल तुम्ही तुमच्या पक्षाचं त्याला त्या पक्षाचं कराल ना म्हणजे फक्त धर्मावर संकट धर्मावर आल्यावर आम्ही मग एकत्र आम्ही एकत्र येणार हे करेक्ट हे करेक्ट आणि तशाच पद्धतीने यांनी धर्माचं नाव करून तुम्हाला एकत्र केलं आणि सगळे लोक त्याच्या पाठीमागे होय, गेले. बस काय बी नाही. फक्त तुमचं एवढंच म्हणणं आहे आम्ही जरी गेलो असेल हा. तरी आम्ही धर्माच्या म्हणजे धर्मावर अन्याय व्हायला आहे म्हणून गेलो आणि आम्ही. तो एकत्रित अन्याय आलो. हाणून पाडण्यासाठी आम्ही गेलो हो बस आम्ही काय. त्या पक्षाचे नाही. म्हणजे समाज धर्म आणि पक्ष ही तिन्ही बाजू वेगवेगळ्या वेगवेगळे म्हणजे आमच्या या कालच्या मुंबईच्या मोर्चामध्ये विविध संघटनेचे हो. विविध पक्षाचे हो वेगवेगळ्या पक्षाचे माणसं होते याचा अर्थ असा असुद्दीन ओवैसीनं धरू नये हो. की सगळे माझ्याच पक्षाचे नाही आहेत बरोबर एकदम शोध असं त्यांनी बरोबर. समजायचं नाही MIM च्या कुठल्याच माणसांनी कारण आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे आहेत हो आणि आम्ही समाज म्हणून एकत्र आलात आम्ही हो. धर्म म्हणून एकत्र हो. आलात पक्ष एवढंच म्हणून तुमचं नाही. मत आहे. मग आता तुम्ही आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या देशातल्या मुस्लिम बांधवाला काय संदेश देणार? काय बी नाही ही धर्मासाठी एकत्र त्यांचा धन्यवाद आहे हा. त्यांचा आभारी आहे Correct. की एकत्र माझे बंधू आले त्यांचा लय मोठा मला अभिमान आहे पण ते आपल्या आपल्या पक्षाचं काम करून ठेवा करेक्ट 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 एकदम त्याला जे पक्ष त्यानं करावं मी म्हणत नाही ह्या पक्षाचं करावं त्या पक्षाचं करावं त्याचा जे पक्ष त्यानं ती करावं म्हणजे असुद्दीन ओवैसीने आणि इम्तियाज जलीलनं समाजाच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधू नये पक्षाच्या बाबतीत ती मिळणार बी नाही ती होतच नाही ते मुसलमान म्हणजे हुशार साधू नये असं तुमचं मत आहे. हो साधू होतच नाही ती हा. मुस्लिम म्हणजे कसं ती एक काय तर दाखवायचं काय असतं म्हणून ती दाखवायला समजा ती नसतं हे. म्हणजे मी तुम्हाला असं मुद्दा- असं त्यांनी समजायचं नाही महत्व- की वेगवेगळ्या नाही, नाही, पक्षाचे- नाही, नाही. वेगवेगळ्या त्या पक्षातली जी माणसं आहेत ती बिलकुल विचारच करू नये माणसाने हा. आम्ही धर्मासाठी आलेलो पक्षासाठी नाही आलेलो साहेब
तर हे अजून काय बोलायचं साहेब? नाही काय नाही साहेब, तुम्ही जे मला ते सांगतो मी. एकदम करेक्ट बोलला तुम्ही. आणि तुमच्या या बाईटला तुम्ही आज समाज 100% दाद देणार, तुमचा धर्म तुम्हाला दाद देणार, कारण तुमचा हेतूच आहे की मुस्लिम समाज बांधव पूर्ण देशातलाच नाही तर जगातला फक्त आमच्या हुजूरसाठी, हो. आमच्या अल्लासाठी हो. कुठेही जर अन्याय झाला तर गल्ली बोळातला मुसलमान एकट्ठा होऊ शकतो, हो. पण पक्ष म्हणून तुमच्या पाठीमागं नाही. कुणी येणार नाही, त्या विषयी नाही. अशी तुमची भूमिका आहे. हो. तर हे आहेत मुख्तारजी शेख साहेब, चांगला मनमोकळेपणाचा हा कार्यकर्ता. फक्त आम्ही आमच्या धर्मावर जर कोण टिपणा करीत असेल, आमच्या धर्मावर जर कोण अन्याय करीत असेल, आमच्या धर्माची कोण अवहेलना करीत असेल, जातीचा कोण अपमान करीत असेल, तर आमचा तमाम देशातला मुसलमान बांधव एकत्र होणार, याच्यात तीळ मात्र फरक नाही. पण आम्ही एकत्र आलात ती फक्त धर्मासाठी आणि आमच्या जातीसाठी, आम्ही कुणाच्याही राजकारणासाठी एकत्र आल्या नाहू. तर इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवैसी यांनी समजू नये की हा समाज माझ्या पाठीमागं माझ्या पक्षाचा आहे, असं नाही. तर ते धर्मासाठी, आपल्या अल्लासाठी, आपल्या हुजूरसाठी आणि आपल्या समाजासाठीच आम्ही एकत्र आलेलो आहोत. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे आहोत, आम्ही MIMचं नाही, असं त्यांनी क्लिअर केलेलं आहे. तर यापुढे जे जे मुसलमान बांधव आपल्या धर्मावर अन्याय झाला म्हणून एकत्र आलेत त्यांचा त्यांनी आभार मानलेला आहे. आणि ते आभार आज आत्ताच या खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या समोर मानलेत. तर तमाम मुस्लिम बांधवाला खडतर प्रवास या यूट्यूब चॅनलच्या वतीनं सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धर्म वेगळा, जात वेगळी आणि पक्ष वेगळा, आलेले सगळेच मुसलमान बांधव वेगवेगळ्या पक्षात काम करतील, पण ज्या ज्या वेळेस धर्मावर अन्याय होईल त्या त्या वेळेस एकत्र येतील, हाच मुद्दा त्यांनी क्लिअर कट मांडलेला आहे. तर बघूया समाज, मुसलमान समाज कशा पद्धतीनं त्याचा विचार करेल आणि आपल्या आपल्या पक्षाचे नेते आपल्या आपल्या पक्षाचं राजकारण वेगळं ठेवून धर्म एकत्र कसा ठेवतील याच्याकडेच लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि समाज हिताचे, राजकारण हिताचे आणि मानवतेच्या आणि जाती धर्माचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.